बघा, आपण आता मित्रमंडळी म्हणतो की हराला का पावसा दिवस चालू आहे, इकडे जायचं का फिरायला? कोण म्हणतं लोणावळ्याला जाऊ, कोण म्हणतं बुशी डॅमला जाऊ लोणावळ्यामध्ये, कोण म्हणतं रायगडला जाऊ, कोण म्हणतं प्रतापगडला जाऊ, कोण म्हणतं शिवनेरी किल्ल्यावर जाऊ. अशीच एक घटना घडली. अशीच एक ती घडली मुंबईमधली एक रील स्टार आहे, आणवी नाव तिचं. तिच्या आयडीला 2.5 लाख फॉलोअर्स आहेत, तिच्याहून जास्त येतं. मग मग तिने असंच मित्रांसोबत प्लॅनिंग केलं फिरायला जायचं. मग मित्रांनी असंच एक लोकेशन सांगितलं तिला. मग ती पण फॉलो म्हणली हो. मग मित्रांसोबत असेच कॅम्पिंगला गेली तिकडं. मग तिला माहित होतं का आपला जीव आजचा आपला लास्टचा दिवस आहे, इथला लास्टचा. तिच्या जीवावरती कसला तिच्या काळ आला बघा, मृत्यू काळ. फिराय गेली कंटिन्युअसली डॅम आपण म्हणतो धबधब्यापाशी पण तिने फोटेज काढले, सेल्फी काढल्या. तिला रील्स काढायची होती. एक मोठा डोंगर होता, त्याला साईडचा फोटो शो करतो. ती म्हणली मी तिथनं येते रील्स काढते इथे. मग वरनं पोहोचलो होतं. जशी चढायला लागली की अचानकच पाणी साठल्या सरसर दरीत कोसळली. आणि दरीत कोसळून पण जिवंत होती. बघा, खोल दरीत 300 फूट खोल दरीत पडून पण जिवंत होती. जी शोध मोहीमची लोक असतात ती ताबडतोब लगेच आले तिथे. त्या मुलीला हॉस्पिटलला ताबडतोब नेण्याचं त्यांना यश मिळालं. त्या मुलीचा हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. बघा, कुणाच्या जीवावरती किती काळ येईल ते सांगता येत नाही. बघा की 300 फूट खोल दरीत पडली पण जिवंत. हॉस्पिटलमध्ये अर्जंट नेली, उपचारादरम्यान मृत्यू. बघा, म्हणून म्हणतो कुठेही तुम्ही जाताय, पावसाळ्याचं जाताय, आपल्या जीवाची काळजी करून जायचं. माझं पण प्लॅनिंग होतं जायचं फिरायला, पण मी अशा धक्कादायक बातमी येतात की आता गेलं बुशी डॅमला अख्खं फॅमिली गेली वाहून. बुशी डॅमहून पाण्याचा अचानकच फ्लोअर वाढला, ओव्हरफुल झालं धरण. मग त्याने मी त्या कारणामुळे ते गेले वाहून. बघा ना किती धक्कादायक बातमी. तर ही बातमी घडली. अजून एक बातमी त्याची डिटेल काढून मी तुम्हाला शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघा, सांगू म्हणलं माझ्या युट्यूब फॅमिलीला, म्हणलं कुठेही प्लॅनिंग करताना पावसाळ्याचं कुठेही जाऊ नका. तर तुम्हाला जाऊ वाटत आहे तर सगळ्याची इच्छारीने जाऊ कंपल्सरी. आणि जर सगळे कम्फर्टेबल असले आहेत जाण्यासाठी त्यांना विचारा. बाय चान्स कुठेही न विचारता कुठलाही प्लॅनिंग अचानक ठरवू नका, कारण की कुणाच्या जीवावर कोणता काळ येईल ती सांगता येत नाही. बघा, त्या एवढी मोठी फेमस रील स्टार तिच्या घरच्यांवरती किती काळ आला असेल. माझा भाऊ चाललाय. बघा, तिच्या घरच्यांवरती किती काळ आला असेल, किती त्यांच्या घरची परिस्थिती कशी झाली, किती कंडिशन हाल झाली असेल. म्हणून सांगतोय उन्हाळ्यात जायचं, उन्हाळ्यात प्लॅनिंग करा, उन्हाळ्याची प्लॅनिंग करा, हे त्या गोष्टी करा. पावसाळ्यात काय जाऊ नका. पावसाळ्यात कुठं पण पाऊस असतोय, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून म्हणतोय जायचं नाही पावसाळ्यात, कुठं जायचा प्लॅनिंग करू नका. रिक्वेस्ट करतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार, जय हिंद, जय भारत.